नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि इथे तुम्ही बघू शकता माझ्या स्किनवरती किती छान ग्लो आलेला आहे. आणि हा ग्लो कशामुळे आलेला आहे, कुठल्या स्टेप मी वापरलेल्या आहेत, हाच मेकअप मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ड्राय स्किनवर ग्लॉसी मेकअप कसा करायचा आहे ते. तर चला बघूयात आपण हा मेकअप कसा करायचा ते. तर मी इथे निव्याचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे. ड्राय स्किनसाठी खूप छान मॉइश्चरायझर आहे. हे मॉइश्चरायझर पूर्ण फेसवरती छान लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला आपले लिप्स पण हायड्रेट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे स्विस ब्युटीचं टिंटवालं प्रायमर. प्रायमर हे पूर्ण फेसवरती अप्लाय करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता खूप छान शाईन आलेली आहे माझ्या स्किनवर. आणि त्यानंतर कलर करेक्टरसाठी मी इनसाइडचं कलर करेक्टर घेतलेलं आहे. जिथे जिथे तुम्हाला डाग आहेत, पिगमेंटेशन आहे, तिथे तिथे तुम्हाला हे लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ब्लेंड करून घ्यायचं आहे. इथे मी फाउंडेशन स्किप केलेलं आहे. कन्सिलर मधलाच एक माझ्या स्किन टोन नुसार शेड घेऊन मी हे छान पूर्ण फेसवरती अप्लाय करून घेतलेलं आहे. आणि ते ब्लेंडरने पूर्णपणे व्यवस्थित ब्लेंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर इनसाइडचंच मी ब्लशर घेतलेलं आहे. ब्लशर ही व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि लिक्विड हायलायटरसाठी मी हे स्विस ब्युटीचंच जे आपण प्रायमर म्हणून यूज केलं होतं, तेच मी हायलायटर यूज केलं आहे. तुम्ही बघू शकता आत्ताच फेसवरती किती छान शाईन आली आहे. आणि त्यानंतर मेकअप लॉक करण्यासाठी मी इथे PACचं ट्रान्सलुसंट पावडर घेतलेलं आहे. ब्लशरसाठी मी इथे हे 3 in 1 स्विस ब्युटीचं जे ब्लशर, हायलायटर आणि कॉन्टोरिंग जे आहे ते केलेलं आहे. आणि त्यानंतर हायलायटरही मी त्याच स्विस ब्युटीच्या पॅलेटमधलं यूज केलेलं आहे. खूप छान हे प्रोडक्ट आहेत आणि शाईनही खूप छान येते. इथे स्विस ब्युटीचं मी जे जेल आयब्रो डिफायनर आहे ते यूज केलेलं आहे. दोन्ही आयब्रो छान डिफाईन करून घेतलेले आहेत. आणि इथे शुगर पॉपचं काजळ घेऊन दोन्ही डोळ्यांना छान ॲप्लिकेशन करून घेतलं आहे. आणि स्विस ब्युटीचं ब्लशर पॅलेट आहे तेच मी इथे आय शॅडोसाठी यूज करणार आहे. मी इथे पिंक कलरचं आय शॅडो केलेलं आहे. आणि त्यानंतर स्विस ब्युटीचं जे जेल लायनर होतं तेच मी इथे लायनर म्हणून लावणार आहे. पावडर लायनर होतं सॉरी ते. आणि त्यानंतर आपली नेक्स्ट जे ते लिपस्टिक हे स्विस ब्युटीचंच आहे. 2 कलर मिक्स करून मी हा कलर तयार केला आहे. तर त्यानंतर आपण मेकअप फिक्सर म्हणून हा एक रिकॉर्डचा मेकअप फिक्सर स्प्रे यूज करणार आहोत. अशा पद्धतीने हा मेकअप रेडी झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.